कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा अर्जुन बोल। आपे ऐक ना, जरा लवकर पोहोचतो, इथं ते गुरुजी चिडचिड करायला लागलेत। हो हो मी निघालेच, मी मुहूर्त गाठेन अर्जुन। हा आणि अमोल पण म्हणला की आपू माव कुठे आहे, देवबाप्पा नाराज होईल असं। असं काही होणार नाही, मी पोहोचते वेळ, निघाले। 10 फेब्रुवारी पुढे फॅमिली आहे, थोडी हळू घे आत्तापासूनच। काय झालंय? काय करू मॅडम, गाडीचा ब्रेक लागत नाही। काय? जानेवारीला आज गावला गेलं होतं ना, 15 जानेवारी तीन आठवडे अर्जुन कुठे असतो? अर्जुन तीन आठवडे झाले मी नाही दिसत, तू शोधत का नाहीस? 3 आठवडे झाले अर्जुन, शोध ना मला। तुम्ही मान्य केलंय का? मी नाहीये मान्य केलंय। अर्जुन नको रे, असं करू मी इथे अर्जुन, मला काय नाही हो, मला कशाला आणायचं, मला जाऊ द्या ना। खाली बस खाली। अरे काय ना काय आल्यापासून 1 सेकंद तोंड गप नाही तुझं, जरा ग बस की। हा हे बघ, आता जर बोलला ना तर मार खायला लागल। अहो, मी काय नाही केलं, अहो, ऐका की माझं। ए अरे गप ना, गप गप। फैजू, रागाव ताबा पाहिजे बाबा। हा मारून टाकतो का काय त्याला, सोडून दे। अहो जिजी पण हे बघ, तू बोल माफ करून टाकायची फैजू। हा जाऊ दे, सोड त्याला, आपले मित्रच आहेत ते बरे आहेत, पण तुम्ही कोण? आमचं राहू द्या, तुम्ही ही धरा। ताज्या ताज्या आणि गरम नोटा आहेत, 1 लाख रुपये आहेत। पण अहो, हे तुम्ही का देऊ राहिला आम्हाला? अहो तुम्ही कलेक्टर बाईंचा शोध लावला ना, त्याचं बक्षीस आहे हे। मी नाही शोधलं कलेक्टर मॅडमला, नाही, मी नाही काय केलं। नाही का? खरंच नाही? फैजू ठेव बाबा नोटात। कसं आहे, लक्ष्मी समोरून चालून येते तर ह्यांना नकोय, काय करणार आपण? ह्यांना वडापावच्याच गाड्यावर काम करायचंय, आपण तरी काय करणार? अहो, ते पैसे ते पाहिजेत का? फैजू ठेव बाबा नोटा, तुमचेच पैसे आहेत, माहिती आहे आम्हाला तुम्हाला गरज आहे। थांबा, पण त्याच्या आधी आमचं एक काम करायचं। तुमची बहीण दीपा कुठे आहे हे सांगायचं।
दीपा घरी असेल ना? घरी कुणाच्या? इन्स्पेक्टरच्या म्हणायचंय का? घाबरू नका, मला माहिती तुमची बहीण दीपा कलेक्टर बाई अपर्णा सुरेश माने बनून त्या इन्स्पेक्टरच्या घरी गेली आहे का नाही? घाबरू नका, आम्ही कुणाला सांगणार नाही. उलट आमचंच काम आहे तुमच्याकडे, आणि ती जर काम तुम्ही केलं तर आत्ता 1 लाख दिलेत. आमचं काम पूर्ण झाल्यावर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. 10 लाख? हा, फक्त एक काम करायचं, तुमच्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जायला सांगायचं आणि आमच्या रखडलेल्या कामाला परवानगी द्यायला लावायची. अहो पण ती कशी देणार परवानगी मिळवून? आमच्या फाईल्सवर कलेक्टर बाईच्या सह्या करू. काय झालं, त्या मागच्या कलेक्टर बाईंनी आमची चालू कामं थांबवली हो. आता ती कामं तुमच्या बहिणीनं चालू केली तर तुमचा खिसा भरण्याची जबाबदारी आमची. एवढंच वे? हा, हे 1 लाख ऍडव्हान्स आहेत. येत्या आठवड्यात तुझ्या बहिणीनं कलेक्टर मानेंच्या सह्या आमच्या फाईलवर केल्या तर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. फक्त एक लक्षात ठेवायचं, काम झालं नाही तर त्याचा निकाल तुमचा तुम्ही लावायचा. कारण आम्ही निकाल लावत नसतो, डायरेक्ट वर पाठवत असतो. तुला आणि तुझ्या बहिणीला हे काम करावंच लागल. होणार, काम होणार. हा, तुमचेच आहेत. या. जीजी तो काम करेल ना? अरे नाही करून सांगतोय कुणाला. काम झालं तर चांगलंच आहे, पण काम झालं नाही तर काय करायचं माहितीये ना तुला? कलेक्टर बाई अपर्णा सुरेश माने, आमची लय बदनामी केली तुम्ही. आता तुमच्या नावाची बदनामी मी कशी करतो ते बघाच, नाहीतर गिरीश गायकवाड नाव लावणार नाही. आणि फैजू, त्याच्यावर लक्ष ठेव. पैशासाठी काय पण करलंय हो. ये या अप्प्या, बस तिथं. अप्प्या, डॉक्टर आलेत भेटायला. तुला काय वाटतंय ते मन मोकळेपणाने सांग त्यांना. अपर्णा मॅडम, काही काळजी करू नका. एक रुटीन चेकअप करूया आपण. मी तेच म्हणत होतो, तिचं जरा डोकं दुखतंय. हे रुटीन चेकअप उद्या किंवा नंतर केलं तर नाही चालणार का? म्हणजे नाही अर्जुन सर, आपण निदान एक बेसिक तपासणी करून घेऊ, म्हणजे काळजी नको. मामा आणि काही नाही होणार, तपासू दे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.